हॅलो नमस्कार, मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे बुधवार, सकाळचे वाजलेले आहेत 7। तर सकाळची सुरुवात किचनपासूनच केलेली आहे। तर व्हिडिओला तर सुरुवात केलेलीच आहे, त्याचबरोबर किचनचा सगळा स्वयंपाक, त्याचबरोबर मुलाला रेडी करायचं आहे। तर स्कूलमध्ये आज जन्माष्टमीचं साजरी करणार आहे, त्यामुळे मुलाला सुद्धा लवकर रेडी करायचं आहे। तर मॉर्निंगचा रूटीन शेअर करणार आहे, त्याचबरोबर कामाचं योग्य नियोजन आणि त्याचबरोबर सकाळची कामं आपले वेळेत कशी करायची, त्याचबरोबर अजून कोणते कामं सकाळी सकाळी करायची नाही ज्यामुळे आपल्या कामाला अडथळा किंवा टाइमपास होईल आपल्या कामाचा, किंवा त्यामुळे आपल्या वेळेची बचत होईल, असे काही तुम्हाला पॉईंट्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, सकाळची सुरुवात तर झालेली होती। तर बाहेर खूप छान असं वातावरण झालेलं होतं। तर सगळ्यात आधी तर विंडो मी ओपन करून देते। चांगली बाहेरची जी चांगली मोकळी हवा जी असते ती घरामध्ये येते, त्यामुळे किचनमध्ये मला अगदी फ्रेश वाटतं। उठल्या अगोदर किचनमध्ये आल्यानंतर पीठ छान मळून घेतलं। सगळ्यात आधी कणिकच मळून घेते, कारण कणिक छान मळलं तर थोड्या वेळाने 15-20 मिनटं तर पोळी बनवायला तर उशीरच असतो, त्यामुळे कणिक चांगलं मळलं तर पोळ्या चांगल्या येतात। त्यामुळे तर पोळ्याचं पीठ छान मळून घेतलं। एका साईडला छान मुरेपर्यंत। तर भेंडी करायची होती, तर मसाला भेंडी बनवायची होती आज। तर सगळ्यात आधी बघा, भेंडी छान आधी धुवून घेतली। तर भेंडी आपण जेव्हा बाजारातून कोणतेही भाजीपाला जेव्हा आणतो तर फ्रीजमध्ये आपण तसंच ठेवतो। तर बनवण्याच्या वेळेस तर मी सगळ्या भाज्या धुवून घेत असते, किंवा काही असू दे धुवून घेत असते। त्यामुळे तर भेंडी छान धुवून घेतली, छान 2-4 पाण्याने छान धुवून घेतली। खूप काळं पाणी निघालं मातीचं। भेंडी छान धुवून चिरून मी आज मसाला भेंडी बनवणार होती। भरलेली भेंडीसुद्धा बनवत असते, पण कधी कधी जर उशीर झालेला असला तर मग अशी भेंडी बनवते। तर बोलता बोलता माझी एकीकडे भेंडीची भाजीसुद्धा टाकून झालेली होती। तर नॉर्मली असे जिरे मोहरीची फोडणी देऊन कढीपत्ता घालून भेंडी काळ्या मसाल्यामध्ये फ्राय करून शेंगदाण्याचं कूट घालायचं होतं। तर शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलेलं होतं आजीने, पण थोडंफार अजून लागत होतं मला, त्यामुळे एकीकडे परत तव्यावरती शेंगदाणे फ्राय करायला ठेवले आणि मग कूट बनवायला घ्यायचं होतं, पण शेंगदाणे गरम होते तोपर्यंत म्हटलं चला पोळ्या करून घेऊया। तर बोलता बोलता सुद्धा माझ्या पोळ्या करून घेतल्या। आणि आज माझ्या घरी माझे पप्पा आलेले होते, म्हणजे काल रात्रीच आले होते ते। तर आत्ता थोड्या वेळाने मिस्टरांसोबतच ते घरी जाणार होते, तर काल सहजच आले होते घरी। तर म्हटलं चला आता सकाळी सकाळी आज त्यांना म्हटलं की तुम्ही पण आंघोळ करून घ्या, कारण शिवांशला आंघोळ घालायची होती, त्यानंतर मिस्टरांची आंघोळ असते। तर एकीकडे छान आता पोळ्या वगैरे करून घेतल्या, भाजी वगैरे सुद्धा तयार झालेली होती। आजी झोपलेली होती, तर आजीला म्हटलं तू आराम कर, मी बनवते सगळं। तर आजीचं चाललं होतं की मध्ये मध्ये मी तुझ्या संग थोडीफार हेल्प करते तुझी। तर म्हटलं नको, मी बनवते पटपट। तर बघा, आता बोलता बोलता टिफिन वगैरे बनवून झालेला होता। शिवांशला टिफिनमध्ये काय द्यायचं, तर रोज रोज भाजीपोळी देऊन सुद्धा मुलांना कंटाळा येतो। तर म्हटलं चला, ब्रेड होती कालचे, तर ब्रेड आणि त्याला छान असं किसान जो जाम असतो ना, जाम लावून दिला। तर मुलांना सुद्धा असं काहीतरी वेगळं दिलं तर त्यांना सुद्धा खायला म्हणजे इंटरेस्ट येतो। स्कूलमध्ये छान इंटरेस्टिंग पद्धतीने म्हणजे इंटरेस्ट आल्यामुळे मुलं छान पोटभर जेवतात सुद्धा, त्यामुळे। तर पोळ्या सगळ्या टिफिन वगैरे भरून झालेला होता। त्यानंतर म्हणजे वडिलांना छान असं हे पोळ्या आणि दूधपोळी करून दिली, आणि दूधपोळी सकाळी सकाळी त्यांनी खाल्ली। तर घरीच जाणार होते, तर त्या अगोदर म्हटलं चला आता तुम्हाला पण इथे सकाळी सकाळी दूधपोळी त्यांना दिली। तर दूधपोळी त्यांची खाऊन झालेली होती। थोड्या वेळाने 15-20 मिनिटांनी चहा ठेवला, चहासुद्धा त्यांना दिला। मिस्टरांची तोपर्यंत आंघोळ करायची बाकी होती। शिवांशला सुद्धा इथे रेडी करून झालेलं होतं। तर वडिलांचं सुद्धा आता जेवण वगैरे इथं सगळं झालेलं होतं, चहा दिलेला होता, आणि शिवांशचं पण नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे सगळं रेडी करून त्याला बसवलं होतं। तर कृष्ण जन्माष्टमी होती, तर त्यामुळे कृष्ण बनवायचं होतं, पण त्यासाठी मला कसं आहे ना, काल टाईम भेटला नाही, आणि मग रेडी करायलासुद्धा म्हणजे इतकं सगळं सामान नव्हतं। तर त्यामुळे त्याला मी रेग्युलर असा ट्रॅडिशनल ड्रेस घालून दिला। आणि आता मिस्टर आणि सगळे स्कूलला गेले किंवा घराच्या बाहेर गेले की माझी सकाळची जी कामं असतात ती म्हणजे घरातले हॉलमधले सगळ्यात आधी तर पडदे उघडून देणं, अंथरूण उचलून घेतली, गादी वगैरे उचलून घेतली। त्यानंतर म्हणजे जे काही सोप्यावरती जे काही रोजचा सोफा तर तुम्हाला माहीतच असेल की खराब होतोच, मुलं असले की खराब करतातच, किंवा आपण सुद्धा बसलो तर कवर इकडे तिकडे विस्कटतं, त्यामुळे छान असा सोफा अगदी क्लीन करून घेतला, सगळं झटकून व्यवस्थित अंथरून घेतला।
सकाळी सकाळी सगळ्यात आधी हेच काम असतं आणि किचनमधलं सगळं झालं की मग त्यानंतर घरातली क्लिनिंग. सकाळी सकाळी घरातली क्लिनिंग करायच्या अगोदर आपण काय करतो ना बायका, की मोबाईल घेऊन बसतो. तर मोबाईल घेऊन बसायचं नाही किंवा दुसरा इतर टाईमपाससुद्धा करायचं नाही. आणि आपण जर सकाळी सकाळी झोपेत असली तर बरेच बायका नंतरून परत झोपतात. तर तसं मी बिलकुल न करता लगेचच कामाला लागते. तर कसं आहे ना, आपलं एका पाठोपाठ काम करायला जर घेतलं ना तर आपल्या वेळेची बचत होते आणि मग दुपारून आपल्याला खूप टाईम भेटतो आपल्यासाठी म्हणा किंवा मुलांसाठी, किंवा आपली घरातली कामं झालेली असली की खूप मन हलकं वाटतं. आणि कामं जर तशीच पेंडिंगला जर ठेवली आणि आपण जर मोबाईल खेळत बसलो तर दुपारसुद्धा होऊन जाते, संध्याकाळसुद्धा होऊन जाते. मग ती कामं तशीच पेंडिंगला राहते. तर त्या कामांमुळे आपली चिडचिड वाढते. तर तसं न करता आपली कामं सकाळीच करण्यासाठी आपण मोबाईल हातात न घेता लगेचच आपण कामाला लागायचं. तर बोलता बोलता बघा झाडू वगैरे मारून घेतला, स्पीकर वगैरे छान झटकून घेतला, टी व्ही पुसून घेतला, बाजूचे जे काही आर्टिफिशियल प्लांट होतं मनी प्लांट त्यालासुद्धा छान असं झटकून थोडंसं त्यावरती धूळ बसेल असती ती छान झटकून पुसून घेतली. दुपारचा टाईम झालेला होता, 1 वाजलेला होता. शिवांश घरी आल्यानंतर त्याला जे टिफिन दिलेला होता त्यामध्ये अर्धा टिफिन त्यांनी तसंच ठेवलेला होता. तर आजी त्याला तिथे नादी लावून जेवू घालत होती. तोपर्यंत म्हटलं चल आता मी एकीकडे स्वयंपाक बनवते. स्वयंपाक बनवायचा होता तर तेवढ्यात आठवलं की मम्मीने म्हणजे जे भिजवलेल्या डाळी होत्या त्याचं पीठ होतं. तर म्हटलं चला आप्पे बनवूया. तर डाळींचे आप्पे बनवायचे होते. तर थोडंच पीठ होतं. तर म्हटलं छान टोमॅटो कांदा घालून मस्त त्यामध्ये हिरवी मिरची लसणाची पेस्ट घातली आणि मस्त असे थोडेसे जे आप्पे बनवून घेतले. तर काय करायचं ना, सगळ्यात आधी आपण जेव्हा सकाळी उठतो ना मॉर्निंगला, तर आपण घरातली कामं जर सगळ्यात आधी आवरून घेतली ना तर आपलं वेळेची बचत होते आणि कामाचं योग्य नियोजन जर आपण रोजच्या रोज जर ठेवलं ना तर आपल्याला त्या कामाची सवय होते आणि आपल्याला कंटाळा देखील येत नाही. तर सगळ्यात आधी वाईट सवय म्हणजे मोबाईल आपल्या हातात जर आला तर कसेही 2-3 तास अगदी इकडे तिकडे निघूनच जातात. त्यामुळे मोबाईल सकाळी सकाळी हातात अजिबात घ्यायचा नसतो. त्यामुळे ह्या अशा कारणांमुळे आपला टाईम इकडे तिकडे जातो. तर या काही गोष्टी होत्या ज्यामुळे तुमची पण कामाची बचत होईल. तर बघा छान असं वाटण करून घेतलं. तर हिरवी मिरची लसूणची पेस्ट वाटून घेतली, त्यामध्ये टोमॅटो आणि थोडासा कांदा घातला, कोथिंबीर असेल तरी तुम्ही घालू शकतात. आणि आता आप्पे बनवायचे होते तर हिरवी मिरची लसूणची पेस्ट थोडीच घातली कारण तिखट लवंगी मिरच्या होत्या. त्यानंतर सुरलकंद होता. सुरलकंद आणून मला जवळपास आठवडा झाला होता आणि लक्षातच नव्हतं बनवायचं. तर सुरलकंद खराब व्हायला लागला होता त्यामुळे म्हटलं चला सुरलकंदची भजीसुद्धा करूया. तर एकीकडे छान आप्प्याचं भांडं लावलं आणि एकीकडे सुरलकंदची भाजी बनवायची होती. तर भेंडीची भाजी सकाळी बनवून झालेली होती, पोळ्या वगैरेसुद्धा बनवून झालेल्या होत्या. तर हे पीठ थोडंसं उरलेलं होतं. म्हटलं चला ह्याची भजी आणि आप्पे थोडेसे काढूया. तर दुपारच्या जेवणासोबत चांगले वाटतात असं काहीतरी वेगळं खायला. तर बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण जर आपल्या कामाला वेळेत जर आपलं काम जर आपण ठरवल्याप्रमाणे जर केलं ना तर आपल्याला नंतरून त्या कामाचा कंटाळा येत नाही. आणि गृहिणींना कसं असतं ना की आपल्याला दिवसभर काही ना काही काम असतंच. कारण स्कूलमधनं मुलं आले की त्यांना जेवू घालायचं असतं, त्यांचा होमवर्क घ्यायचा असतो, त्यानंतर त्यांना झोपवायचं असतं, किंवा छोटी मुलं अजून असतील तर त्यांचं दिवसभरचा रुटीन असतो. त्यामुळे आपण काय करायचं ना की गृहिणींनी सकाळी सकाळी आपली कामं व्यवस्थित जर केली ना तर आपल्याला दिवसभरचा दिवस अगदी चांगला जातो. आणि बघा आता एकीकडे बोलता बोलता छान भेंडी वगैरे काढून घेतली. शिवांशला जेवू घालायचं होतं तर आजी जेवू घालत होती. बाहेर बघितलं तर बाहेर इतके ढग भरून आलेले होते, पाऊस आला जोराचा. त्यानंतर म्हटलं चला छान असे आप्पे बनवूया. पाऊस चालू होता, मस्त गरमागरम आप्पे आणि सुरलकंदची भजी काढली. आजीला पण सुरलकंदची भजी दिले. तर असा होता आजचा माझा हा रुटीन. तुम्हाला आवडला की नाही आवडला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब, बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचेल. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.